माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या नागपुरात सभा आहे आणि नागपुरात चर्चा आहे ती देवाभाऊंच्या अनोख्या होर्डिंगची। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूरचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम, अशा प्रकारचे होर्डिंग जे आहे ते नागपुरात ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। माननीय शरदचंद्र पवार यांना मागे टाकत मुख्यमंत्री पदाच्या प्रदीर्घ कार्यकाळाचा नवा विक्रम करणाऱ्या नागपूरचे देवाभाऊ यांचा गौरव करणारे होर्डिंग्स या ठिकाणी लागलेले आहे। राजकीय वर्तुळात चर्चा मात्र सुरू झालेली आहे की उद्धव ठाकरे उद्या नागपुरात आहे, त्यांची सभा आहे, त्यांना डिवचण्यासाठी तर हे होर्डिंग्स लागले नाहीत ना, अशी ही चर्चा सुरू झालेली आहे। असाही प्रश्न उपस्थित केला जातोय की महायुतीत एकत्र निवडणूक लढल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळा घरोबा करत स्वतः मुख्यमंत्री झाले होते, त्यानंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली, त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे यांची नागपुरातली रामरक्षा पठणची सभा आणि रामरक्षा पठण आणि त्या पार्श्वभूमीवर देवाभाऊंचे होर्डिंग्स अत्यंत बोलके आहे आणि या बोलक्या होर्डिंग्समधनं स्पष्टपणे संदेश आहे की उद्धव ठाकरे सोडून गेले तरीही देवाभाऊंनी मुख्यमंत्री पदाचा प्रदीर्घ कार्यकाळ पूर्ण केला, नवीन विक्रम जो आहे तो केलेला आहे। मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय संदीप जोशी माजी आमदार त्यांनी हे होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लावलेले आहेत। नागपूर शहरात वेगळ्या ठिकाणी होर्डिंग्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या मार्गावरून उद्धव ठाकरे उद्या एअरपोर्टवरून निघणार आणि रामनगरला राम मंदिरात जाणार आहे तर प्रत्येक मार्गावर आपल्याला अशा प्रकारचे देवाभाऊंच्या गौरवाचे होर्डिंग जे आहे ते पाहायला मिळतात। होर्डिंग देवाभाऊच्या गौरवाचे असले, मुख्यमंत्री पदाचा प्रदीर्घ कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर अभिनंदनाचे असले तरी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे की या होर्डिंगच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न तर होत नाही ना। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।